आताच्या पिढीसमोर दोन प्रकारची आव्हानं आहेत। हो, एक म्हणजे त्यांना पॅम्पर्ड जनरेशन म्हटलं जातं, म्हणजे लाडाने वाढवलेले आणि कमी कष्ट झेलावे लागणारी पिढी। पण दुसऱ्या बाजूने बदलत्या जीवन पद्धतीमुळे अधिक पैसे कमावण्याचा प्रेशर, जगात स्वतःला सिद्ध करण्याचं आव्हान आणि त्यात घरच्या जबाबदारीलाही झटकणं शक्य नाही। नव्या पिढीसमोर नवीन समस्या आणि नवीन आव्हानं आहेत, पण प्रॉब्लेम्सकडे प्रॉब्लेम म्हणून न पाहता आव्हान किंवा चॅलेंज म्हणून पहा। एक योद्धा असल्याची भावना तुम्हाला संघर्ष करून जिंकण्याची ताकद नक्कीच देईल। नोकरी लागताच फायनान्शियली फ्री व्हायचं टार्गेट ठेवणं चांगलं, मात्र त्याच सोबत चांगलं जीवन जगणंही गरजेचं। म्हणजे भविष्याची तरतूद आणि वर्तमान काळात चांगलं जीवन जगण्याची कसरत करायचीच आहे, तर ती आनंदानेच करायची। मित्रांनो, आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं हे सर्वच लोक सांगतात, पण काय करू नये हे सुद्धा जाणून घ्यायची खूप गरज आहे। चला तर चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल येऊ द्या आणि लक्ष देऊन काही गोष्टी पहा ज्या तुम्ही टाळला तर आयुष्यात लवकरच प्रगती साधणं शक्य होईल। सर्वात पहिलं, जरा कठीण वाटेल पण हे खूप गरजेचं आहे। मित्रांनो, झोपण्याची सवय। तुम्ही अनुभवलं असेल, ज्या दिवशी तुमची झोप चांगली झाली आणि तुम्ही लवकर उठलात तर तो संपूर्ण दिवसही चांगला जातो आणि तुमची वेळच पुरत नाही ही तक्रारसुद्धा त्या दिवशी नसते। या उलट आपली उशिरा झोपण्याची सवय, कळत नकळत आपण टीव्ही म्हणा किंवा मोबाईल वा उगाचच वायफळ गप्पा, कधी मध्यरात्र उलटून जाते आणि याच पॅटर्नने उशिरा झोपण्याची सवय लागते। दुसऱ्या दिवशी जड डोक्याने उठतो, जळजळत्या डोक्याने कामावर जायची तयारी करतो आणि संपूर्ण दिवस अनुत्साहीपणे कसा तरी ढकलून नेतो। हा चक्रव्यूह तोडण्यासाठी तुम्हाला लवकर झोपून लवकर उठण्याची सवय करावीच लागेल। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचा स्क्रीन टाईम कमी करा। तुम्ही दिवसाची किती मिनटं नाही, तास असणारच, किती तास मोबाईलवर, सोशल मीडियावर वायफळ गोष्टी पाहण्यात घालवता आणि किती वेळ तोच मोबाईल घेऊन नवीन काहीतरी जे तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवू शकतात अशा गोष्टी पाहता, तेही एकदा तपासून पहा। शक्यतो रील्स पाहणं कमी करा। सवय आहे, लवकर सुटणार नाही, पण सवय व्यसनात बदलणार नाही याची काळजी घ्या। यासाठी जाणीवपूर्वक स्क्रीन टाईम कमी करा। रील्स पाहायला सुरुवात करणार आणि नंतर पहा तुमचे कित्येक तास कसे वाया गेले हे लक्षात सुद्धा येणार नाही। त्याचं कारणही तसं आहे, रील्सचा अल्गोरिदमच तसा आहे। तुम्हाला व्हॉट नेक्स्ट, पुढची क्लिप काय असेल या कुतूहलाच्या भावनेने बांधलं जातं। एक विषय संपला की दुसरा, कधी सिरियस, कधी कॅज्युअल, कधी सॉफ्ट पॉर्न तर कधी कॉमेडी आणि अनेक विषय, आणि त्यातून तुम्ही शिकत मात्र काहीच नाही। त्यामुळे स्क्रीन टाईम शक्य तेवढा कमी करा, जीवनात बदल नक्कीच घडेल। आता तिसरा विषय खूप महत्त्वाचा आहे। धन महत्त्वाचं आहेच, पण आरोग्यम धनसंपदा। हो, हेल्थ इज वेल्थ। धावपळीच्या युगात खरं तर आपण व्यायाम करणं सोडून देतो आणि कारण काय तर वेळ नाही, पण तसं नाही, कारण आहे आळस सोडा। दिवसातून काही वेळ घरच्या घरी थोडा व्यायाम करा, जमल्यास थोडीशी कसरत करा, पहा शरीराबरोबर मानसिक बळसुद्धा मिळेल आणि जगण्याच्या उत्साहातही फार छान बदल येत जाईल। रोज तुम्ही व्यायाम करून पहा, प्रत्येक कामात आत्मविश्वास वाढलेला तुम्हाला जाणवेल। या तीन गोष्टी, झोपण्याची वेळ, स्क्रीन टायमिंग आणि व्यायाम, थोडा लक्ष दिलात तर मोठा बदल घडत असल्याचे तुम्हाला जाणवेल। व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि हो, लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।